तालुक्यातील कोनांबे धरणातील आटलेले पाणी, चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आलेली राष्ट्रीय पेयजल योजना यामुळे तालुक्यातील सोनांबे या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते। त्यावर मात करण्यासाठी येथील सरपंच डॉक्टर रवींद्र पवार यांनी आपल्या साई समृद्धी डेअरी प्लांटच्या माध्यमातून स्वखर्चाने गावासाठी टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दिनांक 30 मे रोजी करण्यात आला। यापूर्वीही सरपंच डॉक्टर रवींद्र पवार यांनी सरपंच पदावर विराजमान होण्यापूर्वी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात सामाजिक बांधिलकी ठेवून पाणी वाटप केले आहे। रानात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी गावात मात्र नागरिक पाणी योजनेवर अवलंबून असल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। 6000 लिटरच्या 3 टँकर मार्फत दररोज 18000 लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच डॉक्टर रवींद्र पवार यांनी सांगितले। या उपक्रमाची सुरुवात रविवार दिनांक 30 मे रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिक्षक शरद रत्नाकर, उद्योजक TR पवार, बाबूराव बोडके, पोलीस पाटील चंद्रभान पवार, बाळासाहेब पवार, राजेंद्र पवार, सुदाम नवले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मोफत पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सरपंच डॉक्टर रवींद्र पवार यांच्याकडून प्रेरणा घेत शिक्षक शरद रत्नाकर यांनी 12000 लिटर पाणी 2 टँकरद्वारे मोफत वाटप करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। या प्रसंगी उपसरपंच संतोष डगळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, भगवान पवार, सोमनाथ पवार, विकास पवार, शरद डगळे, माजी सरपंच संजय बोडके, तंटामुक्ती अध्यक्ष दामू बोडके, चेअरमन खंडेराव पवार, शंकर उगले, हरी पवार, नामदेव पवार, शांताराम घोडे, प्रकाश पवार, सुभाष जोरवे, गणपत पवार आदी उपस्थित होते। SN न्यूजसाठी सुरेश कपिले। आमच्या गावासाठी सरपंच साहेब 5 वर्षापासून पाणी पुरवत आहे आणि आम्ही चांगले सरपंच निवडले। सरपंच साहेबांचं अभिनंदन। डॉक्टर साहेब आज पदावर आले म्हणूनच नाही करती सेवा, 5 वर्षापासून सेवा करतात आणि आम्हाला पाणी म्हणजे 5 वर्ष आम्हाला पाण्याचा हंडा पण डोक्यावर घ्यावा नाही लागला। आज डॉक्टर साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। कधी पाण्याची अडचण पण आणि आज पदावर आहे म्हणूनच नाही त्यांनी केले। त्यांना इथून मागे पण त्यांनी गावासाठी खूप अपेक्षा केलेल्या आहे आणि त्यांच्या कामात त्यांना यश मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। साहेबांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आमचे हार्दिक अभिनंदन। सोनांबे गावचे प्रथम नागरिक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, एक उत्साही कार्यकर्ते सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी पवार साहेब, त्यांचं सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य मंडळ, गावातले प्रसिद्ध उद्योगपती TR पवार साहेब, पोलीस पाटील, सर्व सामाजिक कार्यकर्ते, मित्र हो, खरं म्हणजे आपल्या गावाला दरवर्षीच एप्रिल मे मध्ये पाणी टंचाई जाणवते आणि गेले 3-4 वर्षापासून डॉक्टर रवींद्र पवार एक सामाजिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी स्वखर्चातून आपल्या गावाला टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा करतात। आता ह्या वर्षी त्यांच्याकडे सरपंचपदाची जबाबदारी आलेली आहे, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक प्रथम नागरिक सरपंच म्हणून सर्व गावाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी म्हणूनही त्यांनी यावर्षी आपले व्रत अखंडपणे सुरू ठेवलेलं आहे। यावर्षी त्यांच्या माध्यमातून ह्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी 3 टँकर रोज या ठिकाणी पुरवले जाणार आहेत। खरं म्हणजे सोनांबासारखं मोठं गाव आहे, या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा की खंत व्यक्त करावी हे मलाही समजत नाही। सोनांब्यासारखा मोठं गाव, मध्यवर्ती गाव, सर्व प्रकारच्या सत्ता या गावामध्ये मिळून गेल्या, परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र कायमस्वरूपी सुटला नाही, ही खंत व्यक्त करावीशी वाटते। अशाही परिस्थितीमध्ये एक सामाजिक भान म्हणून डॉक्टर रवींद्रजी पवार यांनी हा पाणी प्रश्न बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केलेला आहे। मी त्यांना आजच्या दिवसात विनंती करेन की पवार साहेब, आपल्याला गावाने भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत तरी किमान सोनांबे गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटावा अशी विनंती या निमित्ताने करेन, अपेक्षा अशी व्यक्त करतो आणि मला खात्री की आपण ठरवलं तर आपण निश्चित हे काम यशस्वीपणे पूर्ण कराल। आपण ही जी नवीन योजना सुरू केली किंवा जे अखंडपणे योजना सुरू ठेवली याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देईन। आणि मला एक असं वाटतं डॉक्टर साहेब की आपण 2 किंवा 3 टँकर या ठिकाणी सुरू केलेले आहेत, हे सगळ्या गावाला पुरतील की नाही मला सांगता येत नाही। खरं म्हणजे हे पिण्याचं पाणी आहे, प्रत्येक घराला किमान 2-4 हंडे असे नियोजनबद्ध मिळाले पाहिजे, परंतु आणि ती सगळी वाटपाची व्यवस्था आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी किमान त्या वार्डातल्या लोकप्रतिनिधी घेतली आणि प्रत्येकाला ते पाणी कसं पोहोचेल
यासाठी वेळ दिला तर मला वाटतं योजना चांगली यशस्वी होईल. आणि मला असं वाटतं की एवढं पुरेसं ठरत नसेल तर माझ्यासारखाही एखादा याची गरज जाणणारा माणूस यामध्ये योगदान देऊ शकतो. तर माझ्याकडून सुद्धा आपल्याला एका दिवसाच्या 2 टँकरसाठी आर्थिक मदत मी देईल आणि त्या 2 टँकर आपल्या वतीनं सुद्धा गावामध्ये देण्यात यावे अशा ठिकाणी मी विनंती करतो. आणि आपल्याला पुनश्च एक वार धन्यवाद देतो. आणि आपण ही योजना मात्र सुरू ठेवलीच आहात, पण हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी जरूर प्रयत्न करावेत असं पुन्हा एक आवाहन करतो. प्रत्यक्ष त्यांचा चांगल्या कामासाठी नियमितपणे सहभाग असतो आणि निश्चितपणानं त्यांचं मार्गदर्शनच आज या नवीन पिढीला मार्गदर्शक ठरू पाहत आहे. मी डॉक्टर साहेबांचं मनापासून कौतुक करेल. वाढदिवसाच्या निमित्तानं गेली 3-4 वर्षापूर्वी त्यांनी पाणी नियोजन किंवा पाणी वाटप सुरू केलं आणि अखंडपणे त्याचं जे व्रत आहे ते त्यांनी ह्याही वर्षी निश्चितपणानं चालू ठेवलं आणि चालू केलं. या संदर्भानं बोलावं असं बरंचसं वाटतं. सरांनी खंत केलेली फार बरोबर आहे. इतकं मोठं गावामध्ये सर्वच मिळालं. गावामधून 2 पंचायत समितीचे सदस्य, 2 जिल्हा परिषदेचे सदस्य, अशा पद्धतीनं आमच्या या पंचक्रोशीमध्ये सोनंबे गावाला जे मिळायला पाहिजे होतं, पंचायती समितीत अधिकार मिळाले, जिल्हा परिषदेत अधिकार मिळाले, परंतु सोनंबे गावचा पाणी प्रश्न मात्र अद्यापपर्यंत सुटला नाही. शाश्वत असे गावाला 24 तास पाणी मिळेल अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करावेत. आणि एक राष्ट्रीय पेयजल योजना जी कार्यान्वित झाली त्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा संदर्भानं त्याचा आपण थोडासा अभ्यास करावा. सोनांबे गावचे प्रथम नागरिक डॉक्टर रवींद्रजी पवार साहेबांनी नेहमी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली 3-4 वर्षापासून गावाला पाणी टंचाईमध्ये टँकर पुरवून गावाला पाणी नाही असं कधी वाटलं नाही. कारण सरपंचाने नेहमी त्यांच्या वाढदिवसानिमित्त टँकर दिले गेले. परंतु गेल्या मागच्या वर्षामध्ये निवडणुकीमध्ये त्यांना गावाने प्रचंड मताने बहुमताने निवडून दिले. त्यांच्या एक हाती सत्ता दिली. त्यामुळं परंतु ह्या वर्षीही सोनंबे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावं लागते ही दुर्दैवाची बाब आहे. परंतु तरीही अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर साहेबांनी स्वतःचे पैसे खर्च करून आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं गावाला टँकर उपलब्ध करून दिले. त्याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की गावाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे यावर्षी जरी आपण टँकर दिले असले तरी ती जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे त्यामध्ये जे काही त्रुटी असतील त्या सर्व त्रुटी दूर करून पुढच्या वर्षी मात्र गावाला टँकर न मिळता गावाकडून त्या पेयजल योजनेमधून 12ही महिने भरपूर पाणी या गावाला उपलब्ध व्हावं अशी सर्व गावाची इच्छा आहे. ती त्यासाठी तुम्ही जे काही करावं लागेल ते करावं अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. डॉक्टर साहेब या योजनेसाठी जे काही सहकार्य लागेल ते सर्व गावकरी आपल्याला करतील. तरी आपण सर्वांनी लक्ष देऊन ह्या सर्व पेयजल योजनेचं बारकाईनं अभ्यास करून गावाला 12ही महिने पाणी मिळालं पाहिजे. आजच्या या पाणी वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार, सर्व मार्गदर्शक, आमचे गुरु आदरणीय रत्नाकर सर, त्याचप्रमाणे उद्योजक TR पवार साहेब व सर्व माझे हितचिंतक, आजचा तसं पाहायला गेलं तर गावाला पाणी वाटप करणं योग्यच नव्हतं. पेयजल योजना ही 2,63,00,000 होती. परंतु इथून मागे मी कारभार हाती घेऊन फक्त 2 महिने झाले. मी जो अभ्यास केला, थकलेलं लाईट बिल होतं 1,75,000 ते भरलं. नंतर पाणी योजनेसाठी लागणारी जी यंत्रसामुग्री होती ती उपलब्ध करून जे काही आम्ही चालू करायचा प्रयत्न केला. मी, माझं संचालक मंडळ, माझा मित्रपरिवार, जेव्हा आम्ही तिथं गेलो बघितलं, खरोखर मागचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ते बघितलं नसल्यामुळं ती योजना काही व्यवस्थित कार्यान्वित झाली नाही. विहिरीची 9 परस विहीर असतानाही 9 फूट विहीर फक्त जमिनीपासून दिसते.
त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं. जुन्या विहिरीमध्ये पाणी नाही. पर्यायी आम्ही इकडे तिकडे विहिरींचा तपास केला की गावाला पाणी कसं देता येईल, परंतु प्रत्येक शेतकऱ्याचा माल लावल्यामुळं त्यांना पाण्याची गरज असते. त्यामुळे नाईलाजास्तव आपल्याला टँकर चालू करावे लागले. परंतु ही योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल, इथून मागं काय केलं असेल ते जाऊ द्या, पण त्या इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून जो काही निदेश काढता येईल आणि त्याच्यावर काय मार्ग काढता येईल तो पुरेपूर काढून गावाला 24 घंटे पाणी कसं देता येईल याचा पुरेपूर आम्ही विचार करू. फक्त मागच्या लोकप्रतिनिधींनी जी काही घाण करून ठेवलेली आहे ती साफसाफ करता करता खूप त्रास होतो आहे, परंतु ते पण क्लिअर करून जेवढं होता येईल तेवढं आमच्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. एवढं बोलून मी थांबतो.